ठीक आहे काय बघ काय उन्हामुळं ना वारं चालत नाही बाबा. एवढं गरम झाले ना रक 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 आणि करता सांगतो असं. नमस्कार सर्वांना, वेळे गुड मॉर्निंग. बघ आजचा ब्लॉग कशातून सुरू करतोय. आज काढला औषध झाला भरपूर आज, कारण आज संडे दुकान आपलं आज पण असतं त्यामुळं निवांत उठलो. आणि बघा असं उठलो 7:30 पावणे 8 वाजल्या होत्या. झटक्याने आंघोळ केलो, धार लावलो. बघा धार झाली आता. मस्त आपलं गाय बाहेर बांधल्या, एवढीच पण सावले बांधले. जर हात भरून घ्यावं म्हणलं, हाता मोटर केले, हात भरले. आपण जवळ दूध घालला तर बघा आपला असा खाल्ला ऊस आहे. आणि हातावर खटका पडला. लाईटीचं लय अवघड आहे लय, म्हणजे आता मोठं लाईटच गेली. जाऊ द्या, हे महागारी परत घालू द्यायचं. कसा विषय होता काय, ऊन असलं पडायला म्हणतो ना. काल जाऊन सांगतो शॉपमध्ये असलं गरम घालतं ना, एवढं हेट वाढलं होतं ना. मी बिस्लरी बाटली करून ठेवली आणि बिस्लरी बाटली भरून 2 मिनटं बाहेर गेलो आणि आलो तर बघले बघितलं तो सांगतो बिस्लरी पाणी एवढं गरम झालं ना. काय त्याच्या बाहेर पाणी गेलं तर बघा. एवढे हीट वाढले आणि सगळ्यांनी काळजी घ्या बरं का, कारण उष्णता असली वाढली ना, उष्णता वाढले. आणि मी आज जाळी बांधतो पहिला. आणि उष्णता वाढल्यामुळं ना शक्यतो लहान मुलं किंवा आपले ज्येष्ठ मंडळी यांची काळजी घ्या बरं का, कारण हीट एवढे वाढले, एवढं गरम झालं आहे. त्याच माहिती का, हवा चालत नाही, त्यामुळं भरपूर त्रास होत आहे. आपला वरचा ऊस लागण केलेली. आता आज खरं तर भरपूर ऊस झाला बरं का, कारण रविवार होता आणि निवांत होता म्हणलं होतं. पण 7:30 वाजता उठलो बरोबर. तिथनं परत वॉशरूम, आंघोळ, चहा घेऊन यायला बरोबर 8 वाजल्या. धार झाली आता. अशा बांधले मस्त काय आहे एकदम मस्त आहे. आणि आपली गाडी चला आता दूध हवं, कारण डेअरी बंद होईल. कारण 8:45 वाजता डेअरी बंद होते. जाऊ पहिला जाऊन ते दूध झालं. दुसऱ्या डायरेक्ट घरीच भेटूया. आणि हा जो टी-शर्ट आहे ना, तो आपल्या शॉपमध्येच आहे बरं का. कसा वाटतं की किंमत सांगा. आणि असे मी 2 आणले तर, एक ब्ल्यू आहे आणि हे ऑरेंज कलरचा आहे. आणि आपल्या शॉपमध्ये नवीन व्हरायटी आली तिथं आम्हाला पुन्हा ट्राय करावं ह्या हिशोबानं आपण आणलो. कारण कसं आहे, आपण काढलं तर पण आपण पब्लिकला दिसेल ना बाबा नवीन स्टॉक आला आहे, आपल्या शॉपला जावं, वेट करावं. म्हणून एक बरं सॉफ्ट कापड आणि लाईट वेट यासाठी एक नवीन खरेदीसाठी आपल्या आईसाहेब मेन्सवेअरला अवश्य भेट द्या. आणि बघा क्वालिटी कशी वाटतं काय नाही. आणि बघा अशी आपल्याकडं भरपूर व्हरायटी आल्या त्या टी-शर्टमध्ये. आणि लवकर आपल्या आईसाहेब मेन्सवेअरला भेट द्या. आणि नक्की सांगा करून बाबा ऑरेंजला टी-शर्ट मला कसं दिसते, सोडत आहे मला, माझ्या चेहऱ्याला मॅच होते का, नक्की कमेंट करून सांगा. आणि दुसरा असं हेच म्हणजे हाच पॅटर्नमध्ये फक्त तो प्लेन आहे. आणि तो ना ब्ल्यूमध्ये, ते पण तुम्हाला उद्याच्या परवाच्या ब्लॉग मी तुम्हाला दिसलीच टी-शर्ट. आणि ह्याला पॉकेट आहे आणि त्या टी-शर्टला पॉकेट नाही आहे. हे एवढाच फरक आहे. बाकी सेम म्हणजे कापड क्वालिटी सेमच आहे. एकदम सॉफ्ट कापड असं उन्हामध्ये आपल्याला बिलकुल त्रास होणार नाही. ह्या पद्धतीचं टी-शर्ट आहे. एक बार अवश्य भेटते आपल्या आईसाहेब मेन्सवेअरला. चला तुम्हाला छोटा आयटा आहे घरीच. जेवण हां
कुठलं शेंगा शेंगान पार्थ उद्या मराठी पेपर आहे तोंडी पेपर आहे तोंडी पेपर मॅडम आता ह्यांच्यात मराठी पेपर आहे मॅडम पाठवली आहे की उतारा वाचन कविता वाचन एरवा शब्द समाज शब्द असं पटातो होता बरं पार्थ पटाटो नक्षा पटाटो नीट ठीक आहे काय काय साईडमध्ये मी आवाज एवढं नको का अगं बाई उद्या पालखीचं भेटे असते तिथे भेटे तिथं बघा असं सांगालीस अगं भेट असते दोन पालखी भेटते एकमेकांना सांगा तेव्हा ती रात्री बघायला असं सांगालीस मग मग काय नाही म्हणलं भेटे भेटे मग केव्हा म्हणलं मग मंगळवारी फक्त जेवणच सांगाल जेवण जाते जाते अगं आई त्याकडे येणार म्हटलं नंतर ना आव्हाना मंगळवारी जेवण आहे मग तर त्या म्हणला ना ती बुधवार बंद करते मंगळवारीचं जेवण असतंय का आता आलो बघा दुपार निवांत झोपलो होतो आलो बघा शेतात चहा झाला दुपार चहा घेऊन आलो होता शेतामध्ये बैल पाणी किती पिले काय पहिले जाऊन तर बैरण काढतो पहिला बैरण काढून दहा काढून जायचं घरी घेतला होते पाणी तिथनंच पाणी येते तर वरचा उसा लागेल खाली आपला खोडवाला सुका आला आहे चला आज पाणी लावलं होतं गाडी येतं आपली चला वैरण काढू पहिला वैरण काढून मग धाराचं नियोजन करूया चला बघा 4:30 पावणे 5 झाले ते बरं का ऊन बाकीचे पडले वैरण काढली काय सांगावं काय लय अवघड झाले वैरण काढली सांगतो असलं गरम झालं ना वैरण काढल्यावर पूर्ण वार बंद आहे बघा आता वैरण कुट्टे करून घेतो आणि कुट्टे करून घेतल्यानंतर धारा काढतो आणि म्हणते उन्हामुळं ना वारं चालत नाही बाबा एवढं गरम झालं ना रक 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 आणि वैरण काढता सांगतो असं काय सांगणार बनले सांगतो असं वाला की झालं बा आणि वारं कसं लागे ना बघा तो उसामुळं पूर्ण झाडाला पाच व्हायला झाडाला पाच व्हायला नाही असलं गरम झालं आहे
साधारण मला वाटतं 1-2-3 दिवसात पाऊस पडते असं वाटायला बरं काय, कारण उष्णता भरपूर वाढली आहे. लय अवघड आली थोडं, म्हणजे काय ते अवघड म्हणजे असं झालं. तर मित्रांनो आता आलो शेतावर, मागाशी आलो, चहा झाला आणि मग आता व्हिडिओचा शेवट करतो. भेटू उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तो चॅनल सबस्क्राईब करू नका. चला.